गवारीची भाजी म्हटलं की सगळेच नाक मुरडतात. पण जर तीच भाजी तुम्ही ह्या पद्धतीने बनवली तर सगळेच आवडीनं खातील आणि बोटं काय तर ताटसुद्धा चाटून पुसून खातील. तर एकदा अशा पद्धतीने गवारीची भाजी नक्की बनवून बघा. पण जर अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही नवीन व्हिडिओ मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. इथे एका कढईमध्ये मी साधारण 2 चमचे तेल घेतलेलं आहे. पाव किलो गवारी मी अशा प्रकारे स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. तेल गरम झाल्यानंतर ही गवारी आपण त्यात घालून व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायची आहे. गवारीचं कच्चेपण जाईल इतपत आपल्याला ही गवारी परतून घ्यायची आहे. गवारीवर लहान लहान असे डाग दिसले पाहिजेत इतपत गवारी ही परता. गवारी व्यवस्थित परतून झाली तर आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. साधारण 5 ते 7 मिनिटं आपल्याला ही गवारी परतायची आहे. आता ही व्यवस्थितपणे फ्राय झाली आहे. आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा अर्धा चमचा तेल घातले आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे घातलेत, थोडेसे तीळ घातलेत आणि हे आपण फ्राय होऊ द्यायचं आहे. मोहरी जिरे तडतडले की आपण त्यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदाही फ्राय झाला की आले लसणाची पेस्ट घालायची आहे. आणि हे आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये थोडासा हिंग घातला आहे आणि चवीनुसार लाल तिखट घातलेलं आहे. मी साधारण 1.5 चमचे होईल इतपत लाल तिखट घातले. आता मी यामध्येच 1 छोटा चमचा गरम मसाला घालते आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आपण फ्राय केलेली गवारी घालायची आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं ओलं खोबरं घातलेलं आहे. ओलं खोबरं आणि हळद मी मिक्सरवरच बारीक करून घेतलं आहे, त्यामुळं खोबरंसुद्धा पिवळ्या कलरचं दिसतंय. त्याचसोबत 1 छोटा चमचा जिरेपूड आणि 1 छोटा चमचा धनेपूड घातली आहे आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेतोय. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आणि या भाजीसाठी गरम पाणी आपण वापरायचं आहे. साधारण 1 ते 1.5 कप होईल इतपत मी गरम पाणी घातले आणि आता साधारण 2 ते 3 चमचे होईल एवढं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मी. गरम पाण्यामुळे भाजीची कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि भाजीला खूप छान चव येते. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि झाकण लावून 5 ते 10 मिनिटं ही भाजी व्यवस्थितपणे शिजवून घ्यायची आहे. 10-1 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता ही गवारी व्यवस्थितपणे शिजली आहे. वास तर खूपच छान येतोय आणि चवीला सुद्धा मस्त बनली आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की फॉलो करून बघा. आवडली तर लाईक आणि मला कमेंट करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.